मुलांनो, गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणाची सुरुवात करताना आपण संख्यांचे प्रकार जे पाडलेले होते एन, डब्ल्यू, आय, क्यू आणि आर या इंग्रजी अक्षरांनी नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि वास्तव संख्या दर्शवल्या जातात। याशिवाय परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध, परिमेय संख्यांचे गुणधर्म, त्याचबरोबर दिलेली संख्या परिमेय संख्या अंशछेदाच्या रूपात असेल तर तिचं दशांश रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते या स्वरूपाच्या बाबींचा अभ्यास केलाय। सराव संचातील या घटकांशी संबंधित उदाहरणेही आपण सर्वांनी सोडवलेली आहेत। आता आपण याच घटका अंतर्गत छोटासा राहिलेला जो घटक होता तो अभ्यासूया। बघा मुलांनो, तुम्ही पाठीमागच्या तासाला काही उदाहरणं सोडवत असताना परिमेय संख्यांचं दशांश रूप अखंड आवर्ती आलेलं पाहिलेलं आहे। उदाहरणादाखल 17/36 यामध्ये 17ला जर 36 आपण खरोखर भागलं तर मिळणारं उत्तर 0.47222222 अगणित अशा स्वरूपाचे अंक येतात। अशा प्रकारच्या अखंड आवर्ती स्वरूपाच्या संख्येला आपल्याला माघारी पुन्हा अंशछेदाच्या रूपातल्या संख्येत रूपांतरित करता येईल का? दिलेला दशांश अपूर्णांक हा अखंड आवर्ती आम्ही तुम्हाला देणार आणि तुम्ही काय करायचं आहे, सोडवून एक रीत आहे, त्याला एक पद्धत आहे, त्या पद्धतीनं सोडवून ती संख्या तुम्ही मूळच्या p/q रूपात आणायची आहे। घटक समजलाय का? बघा उदाहरणांच्या माध्यमातून आणखी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या p/q या रूपात मांडणे, त्याला एक रीत आहे, पद्धत आहे, त्या पद्धतीचा आता आपण अभ्यास करूया। एक संख्या दिली आहे तुम्हाला 0.77777 अनंतापर्यंत डॉट डॉट डॉट, हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q रूपात लिहा। प्रश्न कळलाय का? बघा ही संख्या अंशछेदाच्या रूपात कशी असेल, कोणती असेल ते आता आपण शोधणार आहे। मग त्याला जी रीत आहे ती काळजीपूर्वक पहिल्या उदाहरणातच अभ्यासा। आणखीन एक उदाहरण आपण सर्वासाठी घेऊया, त्यानंतर आपल्याला हा घटक समजलेला असेल। आपल्या घटकाचं नाव काय आहे? अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या p/q रूपात, म्हणजे अंशछेदाच्या रूपात आपल्याला मांडायची। आता दिलेली जी संख्या आहे आवर्ती दशांश अपूर्णांक रूपातली संख्या जी आहे 0.777 अनंतापर्यंत, ही जी संख्या आहे तिला x माना। x बरोबर 0.777 अनंतापर्यंत आवर्तन आहेत, अशा प्रकारच्या संख्येला x मानले आपण, x बरोबर 0.777। आता या संख्येच्या बाबतीत थोडंसं निरीक्षण आपल्याला करायचं आहे। कोणतं निरीक्षण करायचं आहे तर 0.777 म्हणजे अनंतापर्यंत 777 हाच जर अंक असेल तर दशांश चिन्हानंतर किती अंकानंतर आवर्तन सुरू झालं तर केवळ एकाच अंकाने या ठिकाणी आवर्तन सुरू झालेलं आहे। समजा मुलांना असं असतं 0.323232 तर आणि विचारलं असतं मी तुम्हाला किती अंकाने आवर्तन झालं, तर निश्चितपणे दशांश चिन्हानंतर 2 अंकानंतर आवर्तन सुरू होतं। इथं 0.777 याच्या बाबतीत दशांश चिन्हानंतर एकच अंक पुन्हा पुन्हा तोच आला आहे, म्हणून दशांश चिन्हानंतरच्या एकाच अंकानं आवर्तन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। या ठिकाणी एक सूचना लिहिली आहे बघा, दशांश चिन्हानंतर किती अंक पुन्हा पुन्हा येतात किंवा कोणते अंक आवर्ती आहेत हे पाहून संख्येला गुणावी। आता इथं x बरोबर 0.777 ही जी पायरी मांडली आपण तिला आपण 10 न गुणणार आहे। रीत समजून घ्या, दिलेला दशांश अपूर्णांक त्याला x मानून मांडणी करून घ्या, की दशांश चिन्हानंतर किती स्थळानंतर आवर्तन सुरू झाले, इथं एका स्थळानंतर लगेच आवर्तन सुरू झाले, म्हणून इथं x बरोबर 0.777 अनंतपर्यंत या पायरीला आम्ही म्हणजेच त्याच्या डाव्या उजव्या बाजूला 10 न गुणून घेणार। 2 स्थळानंतर आवर्तन सुरू झालं तर 100 न गुणून घ्या, 3 स्थळानंतर आवर्तन सुरू झालं 1000 न गुणून घ्या, 4 स्थळानंतर आवर्तन सुरू झालं 10,000 न गुणून घ्या। या पद्धतीनं किती स्थळानंतर आवर्तन होते त्यानुसार 10, 100, 1000, 10,000 या पद्धतीचा निर्णय तुम्ही इथं घ्यायचा आहे।
समीकरणाच्या याला समीकरण क्रमांक 1 देऊया. x बरोबर 0.777 अनंतापर्यंत. याला समीकरण क्रमांक 1 देऊ. समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 10 ने गुणूया. x ला डाव्या बाजूला 10 गुणलं, 10 गुणले x. 0.777 अनंतापर्यंत याला 10 ने गुणलं उजव्या बाजूला. आता इथं 0.777 अनंतापर्यंत अंक आहेत. आपण मांडले नाहीत इथं. आपण थेट कसं लिहिलंय 0.7 गुणले 10. पण 0.7 म्हणताना 0.777 ही अनंतापर्यंतची माळ तिथं आहे. लक्षात येते का बघा. 0.7 गुणले 10 असा अर्थ न घेता 0.7 नंतर अनेक 7 त्याच्या पुढे आहेत असा त्याचा अर्थ घ्या. डाव्या बाजूला गुणलंय 10 ने 10 गुणले x. उजव्या बाजूला गुणलं 0.77777 10 गुणले 10 बरोबर 7.7 लिहिलाय खरा, पण 7.7 नंतर अनेक 7 त्याच्या पुढे आहेत असा त्याचा अर्थ घ्यावा. लक्षात आले का. पहिली बघा, पहिला निर्णय x माना दिलेल्या संख्येला. दुसरा निर्णय किती स्थळानंतर आवर्तन झालं, एका स्थळानंतर. निर्णय काय घेतला 10 ने गुणण्याचा. 2 स्थळानंतर असतं तर 100. या पद्धतीने वाढवत जावा. आता पुढची पायरी जी आहे त्यामध्ये मांडणी कशी आहे. 10x बरोबर 7.7777 अनेक अंक. आता याला समीकरण क्रमांक 2 म्हणूया. समीकरण क्रमांक 1 मध्ये मी पुन्हा एकदा वाचतोय काळजीपूर्वक ऐका. x बरोबर 0.777 3 वेळा लिहिलं आहे. मग 3च वेळा आहे का, नाही, अनंतापर्यंत आहेत 7. तसंच समीकरण क्रमांक 2 मध्ये सुद्धा 10x बरोबर 7.7च आहे का, नाही, 7.7 नंतर अनेक 7 पुढे आहेत. आता आपल्याला पुढचा निर्णय असा घ्यायचा आहे, समीकरण क्रमांक 2 मधून समीकरण क्रमांक 1 वजा करायचं. पुढची सूचना काय लिहिणार आपण, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. बघा इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का. वर्ण जी पायऱ्या आपण सोडवत आलोय तीच रीत आपण प्रत्येक उदाहरणासाठी वापरणार आहे. फक्त निर्णय कोणता, 10 ने गुणायचं का 100 ने गुणायचं का 1000 ने, एवढाच फक्त वेगळा आहे. बाकीचा सगळा भाग समान रीतीसाठी, या घटकासाठी. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा जर करायचं म्हटलं तर मुलांनो 10x ही जी डावी बाजू आहे समीकरण क्रमांक 2 ची, त्यामध्ये त्याची वजाबाकी समीकरण क्रमांक 1 मधल्या x अशी होईल. आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडं 7.7 जे आहेत त्यामध्ये 7.7 त्याच्या पुढे अनेक 7 आहेत. 7.777 वजा 0.777 या दोन्हीची वजाबाकी किती येईल, केवळ 7 येईल. किती येईल, केवळ 7 येईल. बघूया आपण. 10x वजा x बरोबर 7.7 वजा 0.7. आता ही वजाबाकी अशी लिहिली आहे खरी, पण मुलांनो ह्याचा अर्थ कसा आहे, 7.7777 0.7777. याचा अर्थ दशांश चिन्हानंतरचे 7 पहिल्यातले वजा होणार दशांश चिन्हानंतरच्या दुसऱ्यातल्या 777ला, म्हणजे राहणार काय शिल्लक 7च. लक्षात आले का बघा. 10x वजा x बरोबर 9x आणि 7.777 अनंतापर्यंत वजा 0.777 अनंतापर्यंत यांची वजाबाकी केवळ 7 येईल. पुढचे सगळे 777 दुसऱ्यातल्या 777ला वजा होणार. म्हणून पायरी काय आली, 9x बरोबर 7. आमचा प्रयत्न आहे समजून देण्याचा, तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायचा आहे. 9x बरोबर 7 ही पायरी आली आहे. आता xची किंमत निश्चित करता येईल. 9चं पक्षांतर उजव्या बाजूला करा. डाव्या बाजूला तो गुणुले आहे, उजव्या बाजूला गेल्यावर भागिले होईल. शेवटचं जे उत्तर असेल ते x बरोबर 7/9 असेल. बघा 0.777 अनंतापर्यंत आवर्ती अखंड आवर्ती अशा स्वरूपाचा दशांश अपूर्णांक, त्याची किंमत खरी किती आहे, p/q रूपातली 7/9. आता मुलांनो यापूर्वी तुम्ही जे घटक अभ्यासलेले आहेत त्याच्यामध्ये p/q रूपातली म्हणजे अंशछेदाच्या रूपातली परिमेय संख्या तुम्ही दशांश रूपात मांडायला शिकलाय. तुम्ही इथं पडताळा घेऊ शकता. कसा, खरोखर तुम्ही 7/7ला 9 भागून बघा. 7 आणि 9 यांचा भागाकार करा. 7/9 त्यामध्ये 9 जर 7ला भागायचं म्हटलं तर भाग जात नाही, भाग लागतो 0चा. आता दशांश चिन्ह दिल्यानंतर 7चे किती झाले 70. 9×7 63. परत 7 राहिली. 9×7 63. परत 7 राहिली. 9×7 63. पुन्हा 7 राहिली. या पद्धतीनं उत्तर ह्याचं जर दशांश अपूर्णांकी मिळवायचं म्हटलं तर किती होईल, 0.7777 अनंतापर्यंत अखंड आवर्ती अशा स्वरूपाचं उत्तर तुम्हाला मिळेल.
याचा अर्थ 0.777 या राशीची किंमत किती आहे? 7/9. 0.777 डॉट 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 बरोबर 7/9. घटक समजला का? बघा, घटक समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिलेली संख्या अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/Q रूपात आपण या ठिकाणी आणलेली आहे. लक्षात येते का? बघा, हीच रीत तुम्ही प्रत्येक उदाहरणासाठी वापरायचं आहे. टप्पा फक्त महत्त्वाचा कोणता? ज्या ठिकाणी x बरोबर मानलेली संख्या जी आहे तिला तुम्ही गुणताय त्यावेळी फक्त तुम्ही लक्ष द्यायचं आहे. दशांश चिन्हानंतर किती स्थळानंतर आवर्तन झालं. पुढचं उदाहरण आहे, त्या पुढच्या उदाहरणानंतर आणखीन क्लिअर होईल. बघा, दुसरं उदाहरण आहे 7.529 529 529 डॉट 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 अनंतापर्यंत. हा आवर्ती दशांश अपूर्णांक P/Q रूपात लिहा, म्हणजे अंश छेदाच्या रूपात लिहा. उत्तर शोधत असले अपूर्णांकाच्या स्वरूपातली परिमेय संख्या त्या रूपात आम्हाला मांडणी पाहिजे. उलटं काम आहे आपलं इथं. घेऊया सोडवायला. काय करणार? पहिल्यांदा दिलेल्या संख्येला x मानणार. x बरोबर 7.529 529 529 डॉट डॉट डॉट. आता याचं थोडंसं बारकाईने निरीक्षण करा. मुलांनो, दशांश चिन्हानंतर किती स्थळानंतर आवर्तन सुरू झालं? 5 आला, 2 आला, 9 आला आणि त्याच्यानंतर काय आले? 529 529 529 अनंतापर्यंत. याचा अर्थ या उदाहरणाच्या बाबतीत किती स्थळानंतर आवर्तन सुरू झाले? 3 स्थळानंतर. 3 स्थळानंतर आवर्तन सुरू झाले. दिलेला x तुम्हाला असा पण मांडता येईल 7.529 त्याच्या डोक्यावर बार. आता इथं तरी तुम्हाला सांगता येईल दशांश चिन्हानंतर किती स्थळानंतर पुन्हा पुन्हा तेच अंक यायला लागले? तर 3 स्थळानंतर. मग आता निर्णय तुम्हाला घेता येऊ शकतो. x बरोबर 7.529 त्याच्या डोक्यावर बार या संख्येच्या बाबतीत समीकरण क्रमांक 1 म्हणलं त्याला, तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण कितीनं गुणणार? ज्यावेळी एका स्थळानंतर आवर्तन होतं त्यावेळी 10 गुणतो. 2 स्थळानंतर आवर्तन होतं त्यावेळी 100 गुणतो. आता इथं 3 स्थळानंतर आवर्तन सुरू झाले, कितीनं गुणणार? निश्चितपणे 1000 गुणणार आपण. समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण दशांश चिन्हानंतर 3 स्थळानंतर आवर्तन सुरू झालं म्हणून दोन्ही बाजूला आपण कितीनं गुणणार आहे? 1000 गुणणार. 1000x डाव्या बाजूला गुणला गेला. उजव्या बाजूला जर मुलांनो वरच्या संख्येला 1000 गुणायचं असेल तर 7.529 529 529 अनंतापर्यंत आहेत. तुम्हाला माहिती आहे एखाद्या संख्येला जर 10 गुणलं तर गुणत बसायचं नाही. डायरेक्ट तुम्ही काय करता? दशांश स्थळ 1 स्थळानं पुढं सरकवता. 100 गुणलं तर 2 स्थळ पुढं सरकतं आणि 1000 गुणलं तर 3 स्थळ पुढं सरकतं. आता 7.529 529 529 याच्यामध्ये 7.529 या 3 स्थळाच्या पुढं, या 3 स्थळांच्या दशांश स्थळांच्या पुढं दशांश चिन्ह जाईल. का? तर आम्ही गुणले कितीनं? वरच्या राशीला 1000. उजवी बाजू कळली का? बघा सर्वांना, इथं डाव्या बाजूला x होता, xला 1000 गुणलं 1000x लिहिला. उजव्या बाजूला गुणताना वर x बघा 7.529 529 याच्या बाबतीत दशांश चिन्हानंतर 3 स्थळं जी आहेत तेवढी घरं तुम्ही पुढं सरकवणार 1000 गुणलं असल्यामुळे. त्यामुळे गुणाकार किती येईल? 1000x बरोबर 7529.529 529 529 529 अनंतापर्यंत. आता वर असलेली xची किंमत आणि आत्ता आपण लिहिलेली 1000xची किंमत यांना 2 समीकरणं मानून तुम्ही काय करणार? 2 मधून 1 काय करणार? वजा करणार. पुढची पायरी काय असेल मग? बघा, या आवर्ती रूपात पुन्हा एकदा मांडून दाखवले. पुढची पायरी काय असेल मुलांनो? 1000x वजा x. इथला जो x आहे त्याला समीकरण क्रमांक 1 म्हणताय. इथं जे 1000xची मांडणी आहे त्याला समीकरण क्रमांक 2 म्हणताय. 2 मधून 1 वजा करायचं आहे म्हणून पायरी कशी? 1000x वजा x बरोबर 7529.529 529 529 अनंतापर्यंत वजा 7.529 529 529 अनंतापर्यंत. इथं मुलांनो दशांश चिन्हानंतरच्या अंकाचा अजिबात विचार करू नका. वजाबाकीच्या क्रियेनं ते एकमेकांना लोप पावतील, कॅन्सल होतील. म्हणजे खऱ्या अर्थानं वजाबाकी कुणाची होईल? 7529 मधून केवळ 7च वजा होईल. अशा प्रकारची ही वजाबाकी होणार.
इकडे डाव्या बाजूला 1000x वजा x म्हणजे किती झालं 999x. म्हणून पुढची पायरी काय असेल 999x बरोबर 7529 मधून 7 गेला 7522. 999x बरोबर 7522 या पद्धतीची पायरी आपल्याला मिळाली. आता मला 999चं पक्षांतर करता येते आणि एक्सची किंमत मिळवता येते. एक्स बरोबर काय असेल 7522 7522 छेद 999. एक्स बरोबर 7522 छेद 999. आपण एक्स कशाला मानलेलं होतं वरती लिहिले बघा. एक्स बरोबर समजा एक्स बरोबर 7.529 529 529 अनंतपर्यंत. आता आपल्याला सोडवून रीतीप्रमाणे पद्धतीप्रमाणे एक्सची किंमत किती आली 7522 छेद 999. 7522 छेद 999. खरोखर तुम्ही जर भागून पाहिलं तर तुम्हाला वरच्या प्रमाणात दशांश अपूर्णांकात उत्तर मिळतं. दिलेला अंक त्या अंकाच्या बाबतीत 7.529 529 529 डॉट 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 हा आवर्ती दशांश अपूर्णांक पी छेद क्यू रूपात आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि ते पी छेद क्यू रूप काय आहे 7522 छेद 999. मला या रीतीमध्ये ज्या पायऱ्या आहेत सगळ्या पायऱ्या सारख्याच येणार आहेत. प्रत्येक उदाहरण सोडवायला तुम्ही ज्यावेळी घ्याल त्यावेळी सगळ्या पायऱ्या समान असतील. वेगळे पण फक्त कोणत्या पायरीला असेल इथं हजारनं गुणण्याचा जो निर्णय आहे तो 3 स्थळानंतर आवर्तन झाल्यामुळे आपण घेतलाय. 2 स्थळानंतर आवर्तन झालं की तुम्ही 100 गुणायचं आहे आणि 1 स्थळानं केवळ आवर्तन सुरू झालं तर तुम्ही दोन्ही बाजूला 10 गुणणं एवढाच फक्त निर्णय फरकाचा असेल. बाकीचं जे रीत आहे सगळी पद्धत आहे पुन्हा एकदा सांगतोय. दिलेल्या अपूर्णांकी संख्येला x मानावं. त्या संख्येच्या बाबतीत किती स्थळानंतर आवर्तन झाले ते पाहून तुम्ही 10 100 किंवा 1000 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त गुणण्याचा निर्णय घ्यावा. त्यानंतर मूळची मांडणी आणि तयार झालेली नवीन मांडणी यांना समीकरण क्रमांक देऊन तुम्ही वजाबाक्या करायच्या. त्यांची वजाबाकी पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी पायरी जशी आली तशा पायरी येतील. 999x बरोबर 7522.0 म्हणजे 7522. आता 999 सारख्या अंकाचं तुमच्या उदाहरणात येणार आहे. 999 सारख्या अंकाचं काय करायचं आहे पक्षांतर केलं की तुम्हाला शेवटचं उत्तर मिळतं. मुलांना काही वेळा असं होतं की एक्सची शेवटची आलेली किंमत आहे त्याला कुठल्या तरी त्यातल्या अंशाला आणि छेदाला कशांतरी भाग जात असतो. तो भागसुद्धा तुम्ही घालवून त्याला संक्षिप्त दिलं तरी हरकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या पी छेद क्यू रूपात मांडणे हा छोटासा राहिलेला आपला पहिल्या टप्प्यातला राहिलेला छोटासा घटक या ठिकाणी आपण साजरा केला. हा घटक निश्चितपणे आपल्याला समजलेला असेल आवडला असेल. आपण या प्रकारच्या उदाहरणांचा खूप सराव करावा. सराव संचामध्ये सुद्धा सराव संच 2.1 मध्ये तिसरा जो प्रश्न आपण ठेवलेला होता सोडवायचा तो आता आपण सोडवायला हरकत नाही. त्यामध्ये एकूण 5 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. ती उदाहरणं सोडवा. घटक व्यवस्थित समजावून घ्या. या प्रकारची उदाहरणं परीक्षेला निश्चितपणे पडतात. 2 किंवा 3 मार्कासाठी या प्रकारचं उदाहरणं परीक्षेला निश्चितपणे असतं. ठीक आहे. खूप सराव करावा आणि या घटकाचा आपण अभ्यास करावा. इतकंच. धन्यवाद.